हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला व्लॉगमध्ये। आपण आज ना पालकची गरगटा भाजी बनवतोय। पालकची जुडी बघा निवडून घेतली, अशी पाण्यात धुवून घेतली। आता ही चिरून घेते। चिरून घ्यायची। घेतलं बघा पालक चिरून असं। आता कुकर घेतलं, याच्यामध्ये 2 मोठे चमचे तुरीची डाळ घेतली, शेंगदाणे घेतले 2 मोठे चमचे। आता हे धुवून घेते तुरीची डाळ आणि शेंगदाणे धुतले बघा। आता याच्यात हा पालक टाकून घेते कुकरमध्येच। पालक आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे, याच्यामध्ये जास्त विटामिन्स मिनरल्स असतात पालेभाज्यामध्ये। याच्यात एक टोमॅटो चिरलेला टोमॅटो पण टाकते याच्यात। आणि आता 3 शिट्ट्या याच्या करून घेते, कारण आपल्याला तुरीची डाळ आणि शेंगदाणे शिजवून घ्यायचे पालकमध्ये। डाळ शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकते, 1 वाटी छोटी, शिजवून घेते। पालक शिजतो ना तोपर्यंत वाटण तयार करून घेते। 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 4-5। आता हे वाटून घेते मिक्सरमध्ये। वाटलंय बघा, झाले बघा कुकरच्या 3 शिट्ट्या, शिजलाय पालक छान। आता घोटून घ्यायचं आपल्याला। डाळ शेंगदाण्याचं छान शिजले तसे। आता याला फोडणी देऊन घेऊया आपण। तेल तापवून घेते चांगलं, 2 चमचे तेल टाकते। तेल तापलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, तळली की त्याच्यामध्ये जिरे टाकते, हिंग टाकते 1/2 चमचे, कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकून तळून घेते त्याच्यामध्ये। म्हणजे भाजी अशी एक संच चांगली छान होते, भाजी वेगळी आणि पाणी वेगळे असं होत नाही। आता याच्यामध्ये वाटलेले आपण हिरवी मिरची लसूण टाकून घेऊ, तो पण चांगला परतून घ्यायचा। आता याच्यामध्ये पालक टाकून देऊ। हळद टाकते 1/2 चमचा, पाणी ओतून घ्यायचं। आता याला चांगली उकळी येऊ देते, आता चांगली खळखळून। याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकलाय तर गूळ पण टाकू शकता तुम्ही, आंबट गोड अशी चटपटीत अशी आपली पालकची भाजी रेडी होईल। उकळी येऊ देते त्याला छान अशी। चवीनुसार मीठ टाकून घेतलं त्याच्यात 1 चमचा। रेडी बघा आपली पालकची गरगटा भाजी। ही तुम्ही भात भाकरी पोळी कशाबरोबर पण खाऊ शकता। ही भाजी तुम्ही
खूप छान होते चवीला, अशी टेस्ट अशी. सर्व करून दाखवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.